नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मेंढ्यांचे केस कापणे फायद्याचे आहे का? कारण अनेक नवीन मेंढी पालकाच्या मनात नेहमी एकच प्रश्न असतो, मेंढीचे केस कापावे का? जर कापायचे असतील तर कात्रीने कापावे का मशीनने कापावे? केस कापल्यानंतर मेंढी बारीक होते का? लोकर कापल्यावर मेंढी जास्त निरोगी राहते का? अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न नवीन मेंढी पालकाला येत असतील, मग त्यामागचे सत्य काय आहे याच विषयावरचा व्हिडिओ आहे। व्हिडिओमध्ये स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। लोकर म्हणजे नेमके काय? मेंढीच्या अंगावर वाढणारे केस म्हणजे त्यालाच लोकर म्हणतात। हे लोकर मेंढीला का महत्त्वाचे आहे? उन्हापासून, थंडीपासून, पावसापासून मेंढ्यांचे संरक्षण, बचाव करणे यासाठी लोकर महत्त्वाचे आहे। लोकर कापणे का गरजेचे आहे? जर लोकर खूप वाढले तर मेंढीचे वजन वाढत नाही, उलट वजन कमी होते। मेंढीला उन्हाळ्यात लोकरामुळे त्रास होतो, घाम जास्त येतो, त्वचेला केसाच्या गरमीमुळे त्वचेचे रोग वाढतात, गोचीड वा पिसवा वाढतात, घाण साचते। या कारणामुळे केस कापणे गरजेचे आहे। वर्षातून किती वेळा लोकर कापावे हे मेंढ्यांच्या जातीवर अवलंबून आहे, पण जास्तीत जास्त 1 किंवा 2 वेळा मेंढ्यांचे केस कापणी केली जाते। ज्या भागात उष्णता आहे, जिथे 2 पेक्षा जास्त वेळा केस कापणी केली जाते। मेंढ्यांच्या केसावर अवलंबून आहे। काही मेंढ्यांना केस कमी असतात, अशा मेंढ्यांना केस कापणी करण्याची गरज नाही। जर केस असतील तर केस कापणी करणे आवश्यक आहे। कोणत्या महिन्यात केस कापणे योग्य आहे? जास्त ऊन पडत असेल तर, पाणी जास्त पडण्याचा महिना असेल तर केस कापणी करू नये। केस मुख्यतः 2 वेळा कापावे, फेब्रुवारी ते मार्च आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यात का कापावे? फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात थोडं ऊन कमी असते। ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यात केस का कापावे? पावसाळा पूर्णपणे संपलेला असतो, हिवाळा सुरू होतो। केस कापल्या नाही तर झुंजुरट्या केसात अडकतात, केसाचे जट्टे तयार होतात, मेंढ्यांचे वजन कमी होते, मेंढ्या खराब होतात। केस केव्हा कातरू नये? जर पावसाळा असेल तर मेंढ्यांचे लोकर काढू नये आणि अतिउष्ण असेल तर केस कापू नये। मे महिन्यात सर्वात जास्त ऊन असते, या महिन्यात केस कापू नये व पावसाळ्यात जास्त पाणी असते, अशा वेळेस मेंढ्यांचे केस कापू नये। केस मशीनने काढावे की कात्रीने केस काढावे? कात्रीने केस काढल्यावर खर्च कमी येतो, पण वेळ जास्त लागतो। मशीनने केस काढल्या तर खर्च जास्त येतो, पण हा खर्च बारबारदा करावा लागत नाही। एकदा मशीन घेतली की वर्षानुवर्ष जाते, फक्त सर्व्हिसिंग साठीच खर्च होतो। लवकर मेंढ्या कातरणे होतात, लोकर नीट निघते। जास्त मेंढ्या असतील तर मशीनने कातरणे फायद्याचे आहे। दोन्ही पद्धती चांगल्या आहेत। पैसे असतील तर मशीन घ्या आणि पैसे नसतील तर कात्रीने केस कापा। लोकर काढताना काय काळजी घ्यायची? केस कापण्यात जास्त घाई करू नये, मेंढीला शांत ठेवून केस कापावे। जर मेंढी शांत राहत नाही तर मेंढीला जखमा किंवा दुखापत होईल, जखम होणार नाही याची काळजी घ्यावी। जर मेंढ्या कातरण्याची अडचण येत असेल किंवा कात्रीने जमत नसेल तर अनुभवी मेंढीपालकाकडून केस कापणी करून घ्यावी। केस कापण्याचे कोणते फायदे होतात? शरीर मोकळे होते, शरीर थंड राहते, चारा पचन होतो, गोचीड वा पिसवा कमी होतात, शरीर स्वच्छ चांगले राहते, औषध पाजवल्या तर पचन चांगल्या प्रकारे होते। गाभण मेंढीचे केस कापल्या तर मेंढीच्या शरीराला हवा मोकळी लागते, मेंढी चारा भरपूर खाते, केसामुळे कोणतेही त्रास होत नाहीत, घाम येत नाही, गोचीड वा पिसवा वाढत नाहीत, अशा प्रकारचे भरपूर फायदे होतात। केसाचे उत्पन्न होते का? लोकर विकणे पूर्णतः बाजारभावावर अवलंबून आहे। जर लोकरचे मार्केट असेल तर नक्कीच लोकरापासून फायदा आहे, पण आता कोणी गाद्या, घोंगडं या प्रकारच्या वस्तू तयार करत नाहीत, म्हणून केसाला आपल्याकडे मार्केट नाही। लोकरीची गुणवत्ता यावर बाजारभाव अवलंबून राहतो। लोकर हे मेंढी पालनातील मुख्य उत्पन्न सोर्स नसेल तरी अतिरिक्त उत्पन्नाचे चांगले सोर्स मेंढी पालनात आहेत। केस कापल्यानंतर जखमा झाल्या असतील तर मलम, स्प्रे वापरून उपचार करून घ्या। आजच्या व्हिडिओत आपण बघितलं आहे केस कापणे का महत्त्वाचे आहे, योग्य वेळी केस कापावे, योग्य पद्धतीने केस कापणी केल्या तर हे निश्चितच फायद्याचे ठरू शकते। केस मशीनने कापावे की कात्रीने केस कापावे? केस कापणे कधीही टाळू नये, केस कापणी गरजेची आहे। ह्या प्रकारचे मुद्दे आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहेत। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सुवर्ण फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।